नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार. श्री चंद्रकांत महामिने यांनी लिहिलेल्या खानावळ ते लिहिणावळ या आत्मचरित्रातल्या एका भागाचं मी अभिवाचन करतोय. 1956च्या फेब्रुवारी कदाचित मार्च महिन्यात मला मुद्दाम गावी बोलावण्यात आले. तुझ्यासाठी पुणतांब्यांच्या ढुमणेंची मुलगी आम्ही पाहिली. मुलगी सुंदर आहे, तरी पण तूही बघून ये असे वडिलांनी मला सांगितले. पण दादा, मी काही बोलणार तोच त्यांनी चढ्या आवाजात सुनावल्याचे आठवते. सांगितलं तेवढं कर. पुढील शिक्षण घ्यायचा किडा माझ्या डोक्यात वळवळत होता. सिंगल रूमवाल्या पारख्यांच्या आश्रयाला मी होतो. फुटपाथवर व टपरीत रात्री निद्रा घेत होतो. त्यात लग्न? पण बाबा वाक्यम प्रमाणमचा तो जमाना होता. त्यात वडिलांचा स्वभाव काहीसा संतापी. शिवाय त्यांच्या दृष्टीने मी आधीच घोड नवरा झालो होतो. गावातल्या माझ्या समवयीन सोबत्यांची लग्ने केव्हाच झाली होती. थोरल्या बंधूंच्या कानावर ही अडचण घालावी तर त्यावेळी त्यांना नेमके संगमनेरला प्राथमिक शिक्षकाच्या कोर्सला शाळा खात्यातर्फे पाठविण्यात आले होते. अर्थात त्यांनी सांगितले असते, तुला शिकायचं तर शिक की. लग्नाचा आणि शिक्षणाचा परस्पराशी काय संबंध? मी नाही का हा 2 वर्षाचा शिक्षण कोर्स करीत. पुणतांबे गाव कोल्हारपासून तसे जवळच 20 किलोमीटर अंतरावर. तिथे गोदावरी नदीकाठी चांगदेव महाराजांची समाधी आहे. महाशिवरात्रीला चांगदेव महाराजांची जत्राही भरते. आईबरोबर या जत्रेला मी विद्यार्थी असताना बैलगाडीतून गेलो होतो आणि आता मुलगी बघण्यासाठी जावे लागणार होते. सार्वजनिक वाहनाने कोल्हारहून पुणतांब्यात जाणे किचकट व वेळ खाऊ होते. एस.टी. बसने कोल्हारहून श्रीरामपूरला जाणे, 2-2.5 तास तेथे थांबून रेल्वेने पुणतांबे असा प्रवास करावा लागे. म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजूंवरून जाण्यासारखे. मात्र तिसऱ्या बाजूवरून सायकलवरून गेल्यास अंतर कमी. त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूहून अधिक असते हे भूमितीतले प्रमेय होतेच. माझा गाववाला समवयस्क मित्र शंकर मारुती फलटणे याला बरोबर घेतले. एका सायकलीवर त्याला डबल सीट घेऊन आम्ही दोघे सकाळी साधारणतः 9 वाजण्याच्या सुमारास बैलगाडीच्या रस्त्याने पुणतांबेस पोहोचलो. गावच्या मुख्य बाजारपेठेतच वधूपित्याचे किराणा दुकान व मागचे बाजूस निवासस्थान होते. कोल्हारच्या इतर ज्ञाती बांधवांशी पुणतांब्याच्या ढुमण्यांचे सोयरे संबंध आधी असल्याने त्यांचे येणे जाणे होतेच. त्यामुळे वधूपित्याने आम्हाला यापूर्वीच बघितले असावे, कारण त्यांनी पटकन ओळखले व आमचे स्वागत केले. खरं तर मुलगी बघणे ही औपचारिकताच होती, कारण घरच्या वडीलधाऱ्यांनी मुलगी आधीच पसंत केली होती. पण मला एवढी सवलत दिली गेली ही आमच्या घरात क्रांतिकारक सुधारणा होती. काही वेळ बैठकीत बसून शंकरशीच गप्पा मारीत राहिलो. शंकरचा स्वभाव गमत्या. मला म्हणाला, नीट बघून घे बरं का मुलगी. नाणं कसं खणखणीत वाजणारं पाहिजे, नाहीतर नंतर तक्रार करशील. आईने आधीच माहिती दिली होती. पोरगी चांगली गोरी गोमटी, नाकी डोळे नीटच आहे आणि 6वीमध्ये शिकती. मी मनात हिशेब केला. 5वे वर्ष पूर्ण झाल्यावर शाळेत घातले असेल, अधिक 6 वर्ष धरूया, म्हणजे सध्या ती 11 वर्षाची असेल. माझी शंका आईला सांगताच ती म्हणाली, नाही रे, 14 वर्षाची नातीधुती आहे. म्हणजे प्रत्येक इयत्तेत 2 वर्षे घालवलेली दिसतात. यावर पुन्हा आईने माझे शंका निरसन केले होते. आईबापाची पहिलीच लाडकी लेक, तिला उशिरा शाळेत घातलं असं तिची आई म्हणाली. म्हणजे आता 14 वर्षे वयाच्या 6वी इयत्तेत शिकणाऱ्या शाळेच्या गणवेशातल्या किंवा फ्रॉकमधल्या 2 वेण्या घातलेल्या मुलीला बघायचं.
ही कल्पना मनात घोळवीत गादीवर बसून तकियाला टेकून आम्ही दोघेजण मुलीची प्रतीक्षा करीत होतो. काही वेळाने मुलगी चहाची कपबशी येऊन कशीबशी बैठकीत आली. हो, कशीबशीच म्हणायला हवं, कारण तिला चक्क नऊवारी लुगडं नेसवण्यात आलं होतं. डोक्यावरून पदर घ्यायला लावला होता. त्या नऊवारी लुगड्याचा बोजा अंगावर पेलत व हातात चहाच्या कपबशांचा ट्रे धरून सांभाळत चालणं तिला अवघडच झालं होतं. चहा वाटपानंतर तिच्या वडिलांनी सुमन बैस की म्हटलं. त्यावरून मुलीचे नाव समजले. ती लुगड्याचा घोळ सावरून खाली मान घालून बसली. काही बोलणं नाही की प्रश्न विचारणं नाही. चहापान झालं व बघण्याचा कार्यक्रम संपला. मी व मित्र शंकर सायकलीवरूनच चांगदेव महाराज समाधीचं दर्शन घ्यायला गेलो. परतल्यावर भोजन करून कोलारला परतण्यासाठी निघालो. इतकं सविस्तर सांगण्याचा उद्देश एवढाच की मुलगी बघण्याची मला मिळालेली सवलत बघण्यापुरतीच मर्यादित राहिली. अशा रीतीने मुलगी बघून मुंबईला परतलो. घरच्या वडीलधाऱ्यांनी मुलगी आधीच पसंत केली असल्याने माझ्या पसंतीचा प्रश्नच उद्भवला नव्हता. त्याच वर्षीच्या म्हणजे 1956च्या मे महिन्यातली लग्नतिथीही ठरली. मुंबईत नोकरीला असूनही मुंबईतल्या मुलीचा विचार न करता पुणतांब्याच्या ढोमड्यांच्या मुलीशी माझी सोयरीक जुळल्याचं ऐकून दत्तू पारख्याच्या आजीने विचारलं, कोणत्या ढुमण्यांशी जुळली रे सोयरीक? पुणतांब्यात 4-5 घरे ढुमण्यांची होती. मी म्हणालो, पंढरीनाथ ढुमण्यांची मुलगी. असं वय, म्हणजे माझे जावाई काशीनाथची पुतणी बहिरीच की. आजी म्हणाले. त्या सरशी मी हादरलो. बहिरी? बहिरीशी आपलं लग्न होणार? मी कपाळावर हात मारून घेत स्वतःला दोष दिला. मुलगी बघितली तेव्हा आपण एकही प्रश्न तिला विचारला नव्हता. विचारला असता तर तो तिला ऐकू गेला नसता. म्हणजे ती बहिरी असल्याचे कळले असते व मुलीतला हा दोष आईला सांगितला असता. तरीही मी घाई केली. त्वरित पत्र लिहून मुलीबाबत समजलेली माहिती घरी कळवले व बहिऱ्या मुलीशी मी लग्न करू का असा प्रश्न वडिलांना विचारला. हा प्रश्न खरं तर आईला होता, पण पत्रव्यवहार कुटुंब प्रमुखाच्याच नावाने करण्याची प्रथा असल्याने पत्र वडिलांच्याच नावे लिहिले होते. 8-10 दिवसांनी भाऊच्या अक्षरातले खुलाशाचे पत्र आले. मुलीचे बहिरी हे नाव नवसाचे आहे. या मुली आधीची तिच्या आईची मुलं जगत नव्हती. बाळणपणातच जायची. कोणाच्या तरी सल्ल्यावरून तिच्या आईने बहिरोबाचा नवस केला होता. मुलगा झाला तर त्याचं नाव बहिरोबा व मुलगी झाली तर बहिरी ठेवीन. पण माझं मूल वाचू दे. त्यानुसार तिचं नाव बहिरी ठेवण्यात आलंय आणि नात्यातली माणसं तिला त्याच नावाने बोलावतात. पण कागदोपत्री मुलीचं नाव सुमन आहे. श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा, त्या नवसामुळे सुमन तर वाचलीच, पण तिच्या पाठीवर सुमनच्या आईला एक कन्या व नंतर एक पुत्रप्राप्ती झाली व त्यांना नवसाची नावे न ठेवताही देवदयेने ती सुखरूप राहिली. माझी शंका मात्र दूर झाली.